की कार्रवाई में कैफे ही ध्वस्त हो गया। विधायकों ने उस अंधेरे कमरे को नष्ट कर दिया जो युवाओं को अश्लील हरकतें करने की इजाजत देने के लिए बनाया गया था। वहां चाय नाश्ते का कोई सामान या सामग्री नहीं मिली। साथ ही वहां अश्लील चालों के लिए एक अंधेरा कमरा भी तैयार किया गया था। नमस्कार, आप देख रहे हैं बीके टाइम्स न्यूज और मैं हूं आपके साथ छवि। चालीसगांव शहर के विधायक मंगेश चौहान को जैसे ही पता चला कि हीरापुर सड़क पर नगरपालिका क्षेत्र की यूएस कैफे में युवक युवतियों को अतिरिक्त पैसे लेकर अश्लील हरकतें करने की इजाजत दी जाती है, तो उन्होंने मंगलवार दोपहर 3:30 बजे पुलिस के साथ कैफे पर छापा मारा और अश्लील हरकतें कर रहे 4 युवक युवतियों को पकड़ लिया। इस मौके पर विधायकों ने खुद इस अनाधिकृत कैफे में तोड़फोड़ की, जिससे शहर में हड़कंप मच गया है। इस मामले में कांस्टेबल गणेश कुंवर की शिकायत पर चालीसगांव सिटी पुलिस ने कैफे मालिक उमाकांत दिलीप अहिरराव के खिलाफ मामला दर्ज किया है। चालीसगांव के विधायक मंगेश चौहान को जानकारी मिली कि यूएस कैफे का संचालक युवकों को अश्लील हरकतें करने की इजाजत देने के लिए अतिरिक्त पैसे वसूल रहा है। मंगलवार को चालीसगांव सिटी पुलिस को सूचना देने पर दोपहर 3:30 बजे देखने पर पता चला कि अश्लील हरकतें हो रही हैं। पहले कैफे की शिकायत मिलने पर विधायक ने खुद कार्रवाई की थी, लेकिन आज की कार्रवाई में कैफे ही ध्वस्त हो गया। विधायकों ने उस अंधेरे कमरे को नष्ट कर दिया जो युवाओं को अश्लील हरकतें करने की इजाजत देने के लिए बनाया गया था। वहां चाय नाश्ते का कोई सामान या सामग्री नहीं मिली। साथ ही वहां अश्लील चालों के लिए एक अंधेरा कमरा भी तैयार किया गया। कुल मिलाकर यहां युवा पीढ़ी को गलत काम के लिए प्रोत्साहन मिल रहा था। वह विधायक मंगेश चौहान ने कहा कि दरअसल छत्रपति शिवाजी महाराज ने हमें सिखाया है कि लड़की किसी के घर की बेटी होती है, उसकी गरिमा का ख्याल रखना और उसका सम्मान करना होता है। इसके चलते एहतियात के तौर पर उक्त बच्चियों का नाम आगे न बढ़ाया जाए ताकि उनकी पढ़ाई या अन्य कोई नुकसान न हो, और पुलिस प्रशासन को बच्चों के खिलाफ एहतियात के तौर पर कार्रवाई करने के निर्देश दिए गए हैं। वह कहा कि अनाधिकृत कैफे नगरपालिका की कॉल दूरी के भीतर चल रहा था। अगर इसे जानबूझकर नजरअंदाज किया गया तो संबंधित नगर निगम अधिकारियों के खिलाफ कार्रवाई भी की जाएगी। व चालीसगांव शहर में इस तरह का व्यवहार बर्दाश्त नहीं किया जाएगा। यूएस कॅफे नावाचा चाळीसगाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैरकृत्य चालू करण्याचं एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुलामुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही दिवसांनी चालू आहे। त्याचं तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती। स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की पडदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं। आता इथं फूड पाहिलं किंवा साहित्य दुसरं काहीच नाही। इथं चहा नाही, इथं कॉफी नाही, इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही, फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचा चालला होता। 6 मुलं आणि 6 मुली इथं सापडल्यात। खरं तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना, तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आपल्याला शिकवण आहे। त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत। पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकार्यांनी हे उद्ध्वस्त केलं। चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैरकृत्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल। गरज पडली तर बुलडोझरसुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल। कारण की शेवटी शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत। त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल। पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे। या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल, आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे। 67 ते 66 मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं। रोज अनेक घटना घडत आहे। प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही, पण एक खातरदारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे। आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे। असा कुठलाच प्रकार आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांगतो।
दादा, नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हे कॅफे चालतं, अनधिकृतपणे हे कॅफे या ठिकाणी सुरू होतं. पोलिसांना यावेळेस तिसऱ्यांदा कारवाई करावी लागली, मात्र एकहीदा नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही. मागे एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः एकीकडे के पाटील असताना आलो होतो, त्यावेळेस ते बंद झालं होतं. मधल्या काळात पुन्हा अजून याचा पेव सुटला. या कॅफेला असे काही असतील तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला मी सांगेल, आणि यामध्ये जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जाईल. सर, पोलीस प्रशासनाने याविरुद्ध नगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार जरी केला आहे, पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही आजपर्यंत. मी त्या संदर्भातली माहिती घेतो. नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन, आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना सीओना कलेक्टरांकडे प्रस्तावित करायला एकीकडे सांगतो. शहरातलं जे अतिक्रमण आहे, जे म्हणजे अतिक्रमणाच्या याच्यावर त्या ठिकाणी पोट भरतात धंदा व्यवसाय करून, एकीकडे त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी शहरात त्रास दिला जातो, आणि असं अनधिकृतपणे या ठिकाणी अशील चाळे करणारे जे अवैध धंदे त्यांना त्या ठिकाणी पालिकेकडून पाठबळ दिलं जातं, असं वाटतं का आपल्याला? यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल. बघा, या प्रकरणामध्ये हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे. तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल, पोलिसांनाही तो प्रकार माहिती नसेल, नगरपालिकेला पण ह्या प्रकारे जागेचा वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं. या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे, आणि अशा प्रकारचे ज्या ठिकाणी म्हणजे हाजी समद अली के पुत्र डॉक्टर अजीज अली द्वारा 40 वर्षों से हाजी समद अली अस्पताल रेलवे नॉर्थ कॉलोनी लिम्स क्लब की नई शाखा अब्दत धाम मंदिर के पास डॉक्टर मानवतकर अस्पताल रोड, जामनी रोड, भुसावल में, जिसमें आपके गर्दन के मनकों का दर्द, पीठ के मनकों का दर्द, कमर के मनकों का दर्द, घुटनों के दर्द और हड्डियों की बीमारी का इलाज किया जाएगा। समय सुबह 11 बजे से 2 बजे तक, शाम 5 बजे से 7 बजे तक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9763302278, 83900753665।